राळेगाव येथे 100 आंब्यांच्या झाडांची वनराई। यवतमाळ जिल्ह्यात बिरादरी वन तयार करण्याचा संकल्प। निसर्ग संवर्धन, निसर्गाविषयी कृतज्ञता, पर्यावरणीय मूल्य, भूसंरचनेचे जतन आणि परिसंस्थेचे रक्षण करण्यासाठी हिरवे अंगण उपक्रमांतर्गत राळेगाव येथे 100 केसर आंब्याच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले। श्री सत्यसाई सेवा संघटना नागपूर व यवतमाळ यांच्या सौजन्याने व पेस सेंटर युवक बिरादरी वन यवतमाळच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला युवक बिरादरी भारतचे कार्यकारी संचालक निलेश सोनटक्के, सचिन वाकुळकर, श्री सत्यसाई सेवा संघटनचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र ढवळे, श्री सत्यसाई सेवा संघटन यवतमाळचे जिल्हाध्यक्ष गजानन अरबुलवार, निवृत्त वन अधिकारी आत्माराम राठोड, प्रसिद्ध प्रबोधनकार आकाश टाले, उद्योजक सुमित झोटिंग, पत्रकार प्रकाश खुडसंगे, प्रसिद्ध वक्ता ऋषभ राऊत, शुभम देवारे, यवतमाळ बिरादरी प्रतिनिधी चेतन राठोड यासह 20 गणमान्य व्यक्ती तसेच 60 युवक उपस्थित होते। पद्मश्री क्रांती शहा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला। युवक बिरादरी भारत, प्रथम फाउंडेशन आणि श्री सत्यसाई सेवा संघटनच्या माध्यमातून आपण पेस सेंटर राळेगाव येथे 100 आंब्याच्या झाडाचं वृक्षारोपण केलेलं आहे। खरं तर निसर्ग रक्षण ही आपली जबाबदारी आहे आणि निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेलं आहे, पण त्यांनी कधी आपल्याकडनं काही अपेक्षा केलेली नाही। तेव्हा निसर्गाच्या प्रती आपल्या उत्तरदायित्वाची भावना या उदात्त हेतूनं आपण युवक बिरादरीच्या माध्यमातून पेस सेंटरच्या सहकार्यानं आणि श्री सत्यसाई सेवा संघटनच्या सौजन्यानं आपण या ठिकाणी 100 आंब्याचं एक वनराई तयार करतोय, ज्याला आपण बिरादरी वन असं म्हणतोय। आणि निसर्ग रक्षण ही केवळ एकट्या व्यक्तीची जबाबदारी नसून ती समाजाची जबाबदारी आहे। प्रत्येकाने आपली जबाबदारी जर पार पाडली तर मला असं वाटतं की निसर्ग रक्षणासाठी आपण पुढे येऊ आणि खरं तर निसर्ग रक्षण नाही तर ते मानवाचंच रक्षण होईल, या अर्थाने आपण येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी आदर्श निर्माण करू। तेव्हा